नमस्कार मित्रांनो, होम वाइब्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच चविष्ट तारली माशाचं कालवण किंवा आपण ज्याला फिश करी ही म्हणतो। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर होम वाइब्सला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी 4 तारली मासे घेतले आहेत। तुम्ही कोणतेही मासे घेऊ शकता। आता वाटण तयार करूया। यामध्ये मी अर्धा नारळ घेतला आहे। नारळाची सालं काढून त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घेतले। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून धने, 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, 3 ते 4 चमचे अगळ, अर्धा टीस्पून हळद आणि 2 ते 3 टेबलस्पून फिश करी मसाला घातला। जर तुमच्याकडे फिश करी मसाला नसेल तर त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता। आता हे सगळं थोडंसं पाणी घालून अगदी बारीक आणि गुळगुळीत वाटून घ्या। आता आपलं मसाल्याचं वाटण तयार आहे। आता एक पातेल्यात हे सारं वाटण काढून घ्यायचं आहे आणि त्यात 2 ग्लास पाणी घालून वाटण चांगलं हलवून घ्या। तुम्हाला जितकी करी हवी असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता त्यामध्ये 1 छोटा चमचा नारळाचं तेल घाला। इथे मी नारळाचं तेलच वापरले, त्यामुळे चांगला सुगंध येतो। आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। सगळं एकत्र करून करीला छान उकळी येऊ द्या। तोपर्यंत एक छोटंसं सांगायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर होम वाइब्स चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुमचा एक सबस्क्राइब मला अशाच छान रेसिपी घेऊन यायला खूप प्रोत्साहन देतो। करीला उकळी आली की त्यामध्ये 4 तारली मासे हळूवारपणे सोडा। मासे तुटणार नाहीत याची काळजी घेत हलक्या हाताने मिक्स करा। पुन्हा एकदा हलक्या हाताने ढवळू आणि मासे पूर्ण शिजेपर्यंत करीला छान उकळू द्या। बस, अगदी इतकंच। आपलं गरमागरम आणि स्वादिष्ट तारली माशाचं कालवण तयार आहे। तर हे कालवण गरमागरम भातासोबत सर्व करा आणि त्याची अप्रतिम चव, मनसोक्त आस्वाद घ्या। जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होम वाइब्स चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि पाहत राहा होम वाइब्स। धन्यवाद।